चंद्रमहिता सीताश्च सीतीश्वरा आचार्या जिनशासनोन्नतिकरा पूज्या उपाध्यायका श्री सिद्धांत सुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधका पंचैते परमेष्टिनः प्रतिदिनं कुर्वन्तु ते मङ्गलम् श्रीमन्नम्रसुरासुरेन्द्रमुकुट प्रद्योतरत्नप्रभा भास्वत्पादनखेन्दव प्रवचनाम्बोदिन्दव स्थायिनः हे सर्वे जिनसिद्धसूर्यनुगतास्ते पाठका साधवः स्तुत्या योगिजनैश्च पञ्चगुरवः कुर्वन्तु ते मङ्गलम् सम्यक् दर्शनबोधवृत्तममलं रत्नत्रयं पावनं मुक्तिश्रीनगराधिनाथ जिनपत्युक्तोपवर्गप्रदः धर्मसूक्तिसुधा च चैत्यमखिलं चैत्यालयं श्रयालयं प्रोक्तं च त्रिविधं चतुर्विधममी कुर्वन्तु ते मङ्गलम् नाभेयादिजिनाधिपास्त्रिभुवन ख्याताश्चतुर्विंशति श्रीमन्तो भरतेश्वर प्रभृतयो ये चक्रिणो द्वादश हे विष्णु प्रतिविष्णुलाङ्गलधरा सप्तोत्तरा विंशतिः त्रैकाले प्रथितास्ति षष्टिपुरुषः कुर्वन्तु ते मङ्गलम् हे सर्वौषधरुद्धय सुतपसो वृद्धिङ्गता पञ्चैष्टाष्टाङ्गमहानिमित्तकुशला एष्टाविधाश्चारणः पञ्चज्ञानधरास्त्रयोऽपि बलिनो ये बुद्धिरोद्धीश्वरः सप्तैते सकलार्चिता गणभृतः कुर्वन्तु ते मङ्गलम् कुर्वन्तु मे मङ्गलम् कुर्वन्तु नो मङ्गलम् पुरी बारक्या आणायची नेस कॉफी देतो मी. रुद्धिधारी मुनींमध्ये जे कोणी बुद्धिरुद्धी संपन्न असे मुनिराज आहेत त्यांना त्या रुद्धींची प्राप्ती त्याचं कारण काय आहे तर परिणामांची विशुद्धी. त्या विशुद्धीच्या निमित्तानं त्यांना अशा सगळ्या महिमा प्राप्त झालेल्या आहेत. त्यांना म्हटलं आपण रुद्धी. मग त्याच्या मागं आपण कारण बघत होतो की त्यांना या रुद्धी म्हणजे म्हटलं ना ते एके ठिकाणी काय रुद्धी म्हणजे ज्ञानाच्या डिग्री आहेत. म्हणजे ज्ञानाला मिळालेल्या पदव्या आहेत. किंवा तुम्ही जसं शाळेत शिकत असताना किंवा काय आपलं लौकिक एज्युकेशन घेतो त्यावेळेस आपण एक एक डिग्री वरच्या घेत जातो. तसं सांगितलं इथं सुद्धा या डिग्री मिळाल्यात ज्ञानाला ज्याला आपण म्हणतो इथं रुद्धी. मग त्याच्यामध्ये जे 5 इंद्रियाच्या बाबतीमध्ये विशिष्ट क्षयक्षम प्राप्त झाला त्याला म्हटलं दूर श्रवण वृद्धी, दूर अवलोकन वृद्धी, दूर घ्राण वृद्धी, दूर आस्वादन वृद्धी आणि दूर स्पर्शन वृद्धी. तर ह्या 5 वृद्धींची चर्चा आपण बघत होतो. त्यामध्ये दूर श्रवण वृद्धीमध्ये काय चाललं होतं आपलं की शब्दाला ग्रहण करण्याचा त्यांना मोह नाही मुनिराजांना आणि त्यामुळं कर्णेंद्रियाकडून उपयोग पूर्ण काढून घेतलाय त्यांनी. आता आपण एक जाणत असताना काय म्हणलं आपल्यासारखे सामान्य मनुष्य जाणतोय तर तिथं इंद्रियांचा वापर करून त्या इंद्रियाच्या द्वारेच विषयाला जाणतोय. मग तिथं मुनिराज त्या इंद्रियातूनच उपयोग काढून घेत आहेत आणि तो उपयोग स्वतःमध्ये लावत आहेत. त्यामुळं काय म्हणायचं त्या इंद्रिया मागं लागलेत. एक व्यंग करत असताना असं की तुम्ही माझा वापर करा, आम्ही तुम्हाला इतकं काय म्हणतात बोनस देतोय.
इंद्रिया म्हणतात काय, तुम्हाला डोळ्याच्या द्वारे एवढंसं दिसणार होतं ना, तर तुम्हाला आम्ही इतकं सगळं दिसण्यासारखी शक्ती देतोय, तर आमचा वापर करा आता, असं इंद्रियाच म्हणतात, म्हणायचं त्या जीवाला मुनिराजांच्या. तर तरीसुद्धा मुनींना त्या समोर येऊन म्हटलं ना, ते इंद्र म्हणला, चक्रवर्ती म्हणला, माझं सगळं वैभव तुम्हाला देतो, वापरा. तर मुनिराजांना त्याच्याकडं त्याच्याविषयी किंचित पण मोह नाही आहे ना, त्यामुळं वापरण्याचं काय, त्याला स्वीकारण्याचे सुद्धा भाव नसतात त्यांचे. त्यामुळं त्या आम्हा सांगतात ना नेहमी, कीर्ती नेहमी कुमारिका असते. कीर्ती म्हणजे कोण? कीर्ती कोणी पोरगी नाही, कीर्ती म्हणजे प्रसिद्धी म्हणा. तर ती जे तिला वरायला जातात ती त्यांच्यापासून दूर जाते, आणि ज्यांना ती वरायला जाती त्यांना त्याची इच्छाच नाही आहे तिची. त्यामुळं कीर्ती नेहमी कुमारिका असते, असं त्यांनी तिथं घटवलं. हां, मुनिराजांच्या मागं जाते की मी तुमच्या बरोबर येते, तीर्थंकरांकडे जाते की मी तुम्हाला वरते, पण तीर्थंकर तिची अपेक्षाच करत नाहीत, तिची उपेक्षा करतात म्हणा. त्यामुळं कीर्ती तशीच राहते आणि तीर्थंकर मोक्षाला निघून जातात. मग असं त्या इंद्रिया हे सांगत होते मी, म्हणजे एक चिंतन असं की इंद्रिया स्वतः म्हणतात की आम्ही तुम्हाला भरपूर शक्ती देतो, तुम्ही आमचा वापर तर करा, त्या मुनींना. पण मुनींना ते वापरायचे भावच नाही आहेत, त्यामुळे त्याच्याकडे त्यांचा उपयोग नाही आहे. तरीसुद्धा या इंद्रियांच्या शक्ती वाढत गेल्यात, म्हणजे त्या इंद्रियांच्या ठिकाणी असणारा ज्ञानाचा क्षयोक्षम तो असा वृद्धिंगत होत गेला की त्यांना त्याच्यामध्ये काय म्हणायचं, नॉर्मली आपल्या माणसांना जे काही ग्रहण होतं त्यापेक्षा सुद्धा खूप जास्त प्रकाराने त्यांना त्याचं बोध होऊ लागला त्या त्या इंद्रियांच्या बाबतीमध्ये. मग कानाचा विषय चालला होता आपल्याला की कानाच्याद्वारे जे काय शब्द ग्रहण होतात ते मुनींना संख्यात योजन प्रमाण दूर असणारे ते शब्दसुद्धा सहज रीतीने, म्हणजे विदाऊट ऑब्स्टॅकल्स म्हणा, विदाऊट डिस्टर्बन्स, सगळे असे क्लिअर शब्द ऐकू येतात. आपल्याला जवळ असलेले शब्द पण कमी ऐकू येतात, किंवा काहीतरी विपरीत ऐकू येतात, किंवा त्यात काहीतरी अडथळा असतो. एक नाही अनेक आवाज एक आपल्याला एकदम ऐकू येतात, पण एक तर कळतंय का? तर तिथं त्यांच्या कानावर सगळे आवाज एकदम आले तरी सुद्धा त्यांना त्याचं ज्ञान सहजतेने होतं. हां, डिस्टर्बन्स नाही आहे. म्हणून तुम्ही सगळेजण एका वेळी बोललात ना तरी त्या मुनींना त्रास होणार नाही, पण मला त्रास होते, म्हणून कोणाचं म्यूट काढू नका. नाहीतर सगळे आवाज एका वेळीच घातले तर संबिन्न संश्रोतृत्व काढावं लागेल पहिला मला प्रगट करावी लागेल ती वृत्ती. तुम्ही सगळे एका वेळी बोलला तर मला काय त्यातलं ज्ञान करून घेण्यासाठी. तर काय चाललं होतं की हां, त्यांना त्याचं ज्ञानच नाही आहे ना, वृद्धी प्राप्त झाल्यात हे आपल्याला माहीत आहे. ते पण असं कसं सांगितलं भगवंतांनी त्यांच्या दिव्यध्वनीतनं वगैरे म्हणून, किंवा नंतर त्यांच्याकडनं काय असं कुठं वापर केला गेला तर कळलं की त्यांना वृद्धीची प्राप्ती झाली होती. नाहीतर असे अनेक मुनिराज मोक्षाला गेले ज्यांना या सगळ्या वृद्धी प्राप्त झालेल्या असणार आहेत, पण न कधी त्यांनी त्याचा वापर केलाय, न कधी दुसऱ्याला दाखवलंय, न सांगितलंय. हां, बरोबर. काय म्हणलं ऐकलं का? सिद्धचक्र विधानामध्ये एक अर्घ्य असा आहे की जे कोणी वृद्धिधारी मुनिराज आहेत त्यांना त्या वृद्धी प्राप्त झाल्या तरी सुद्धा त्यांना स्वतःला ज्ञान नाही आहे, किंवा ते स्वतः त्याचा वापर करत नाही आहेत, आणि त्या अवस्थेत त्यांना मोक्ष प्राप्त झाला. अशा त्या सगळ्या सिद्धांना सुद्धा अर्घ्य चढवलेलं आहे असं त्यांनी त्या सांगायला लागले. तर एकदा करा सिद्धचक्र विधान, तुम्हाला पण कळेल. मग असे महिमाशाली मुनिराज होते, म्हणजे आणि हे पण सांगितलं होतं ना मध्ये मी एकदा की उपसर्ग कृत केवली जे काही होते, अनेक असे मुनी मोक्षाला गेले की ज्यांच्यावर उपसर्ग झाला. हे आपण शास्त्रात ऐकून वगैरे वाचून माहीत आहे, किंवा दिव्यध्वनीतून काय कोणाकडनं वगैरे कळलेलं माहीत आहे आपल्याला. पण असे अनेक कोटी मुनी कुठून शिखरजीवरनं मोक्षाला गेले की नाही, अर्घ्य चढवतो का नाही तिथं आपण, प्रत्येक टुकेवर एकेका टुकेवर किती 9 कोटी, 3 कोटी, 6 कोटी असे मुनी मोक्षाला गेले म्हणून अर्घ्य चढवतो. सगळ्यांची स्टोरी सांगा बघू.
कुठं माहीत आहेत तुम्हाला? मग कुठं तर लई फार असे फेमस झालेल्या मुनींच्या स्टोरी माहीत आहेत तुम्हाला, पण असे अनेक मुनी मोक्षाला गेलेले असणार आहेत की तुम्हाला त्यांचा थांग पत्ता पण नाही. कोण हिंस्त्र पशु आला, त्या जंगलामध्ये उपसर्ग केला आणि तो काय तिथं मागं नामशेष सुद्धा राहत नाही. कुठल्या असं संघ मोठे मोठे असणार, हजारो हजारो मुनी असणार. मग ते त्याच्याविषयी एखाद्याला माहीत असेल, एखाद्याला नाही. भलेही दुंदुभी फिरणार की केवळ ज्ञान झाल्यावर वगैरे, पण तरी सुद्धा सगळ्यांची स्टोरी कुठं आहेत आपल्याला असं वाचण्यामध्ये. मग असे उपसर्गकृत केवली किंवा अंतकृत केवली असे अनेक मुख केवली अनेक झालेले आहेत ना. मग म्हटलं प्रत्येक तीर्थामध्ये 10 उपसर्ग केवली असतात. मग एवढ्या सगळ्या मुनींची आपल्याला कुठं स्टोरी माहीत आहेत? मग त्यांनी केली नाही का साधना? मग ते काय फेमस व्हावं म्हणून केली का? सगळ्यांना समजावं म्हणून? ते तर सगळं समजण्यासाठी राहिले पण नाही, तिथं मोक्षाला गेले. म्हणजे मला म्हणायचं आहे की असं कशासाठी सांगत होते? हा, म्हणजे असे रुद्धिधारी मुनिराज अनेक असणार आहेत की ज्यांचं आपल्याला ज्ञान पण नाही आहे. त्यांना स्वतःला सुद्धा ज्ञान नसणार आहे की मला रुद्धी प्राप्त झाल्यात म्हणून. आणि असे मुनी सुद्धा सहज साधनेतून मोक्षाला पण गेलेत. मग म्हणून म्हणायचं या रुद्धींचं काय फार व्हॅल्यू आहे असं म्हणू नका. ते काय म्हणायचं, ते प्राप्त करण्यासाठी लगेच आपल्याला जिज्ञासा नको. हे कसं प्राप्त होतील आपल्याला? काय म्हणले पंडितजी? रुद्धी म्हणजे काय बघत होतो आपण एवढे दिवस. रुद्धी हे आपले 64 रुद्धींचं वर्णन जे चालू आहे, त्यात रुद्धी म्हणजे काय? विशेषता किंवा काहीतरी एक जादू म्हणा. हां, जी विशुद्धी प्राप्त झाली आहे त्याच्या निमित्तात ह्या सगळ्या परिणाम शक्ती होते का? शक्ती शक्ती होते का? म्हणजे चालतंय, शक्ती विशेष किंवा क्षयक्षम विशेष, एक जादू म्हणा तुमच्या भाषेमध्ये. पण ह्या सगळ्याचं अट्रॅक्शन आपल्याला आहे, बघणाऱ्याला. त्यांना स्वतःला त्याचं काहीही महत्त्व नाही आहे आणि यूज नाही आहे. मेन म्हणजे तिकडं त्यांचा उपयोग नाही आहे. त्यामुळं ते निर्विकल्प मस्त साधना करतात आपली आपली. तसं त्यांचा तो दृष्टिकोन आपल्याला बघायचा आहे. त्यांना त्यांची साधना प्रिय आहे, तसं आपल्याला सुद्धा जर आपण साधनेत राहिलो तर हे सगळं प्रगट होत जाणार आहे. तर चला, शब्दावर चाललं होतं ना आपलं की दूरश्रवण वृद्धी म्हणजे कानाने इथं बसून नवदेवता मंदिरात काय चाललंय ऐकू यायला पाहिजे असं ध्यान करून दाखवा बघू. म्हणजे अशी आपली विशेषता प्रगट करत नाही आपण. आपल्यात पण आहेत अशा केवळ ज्ञान वृत्ती आहे म्हटल्यावर आपल्यात बाकीचं काय नाही आहे. सगळेच वृत्ती आपल्यात पण आहेत, पण आपण काय म्हणायचं, त्या रूपाने आपला पुरुषार्थ नाही आहे. निर्मळता किती वाढते सांगा दिवसभरातल्या तुमच्या धर्माने. तुम्ही जो काही धर्म म्हणता तो करताय ना, त्याच्या निमित्तात तुमच्या परिणामांची विशुद्धी किती वाढते. कालच्यापेक्षा आज तुमचं ज्ञान किती वृद्धिंगत झालं आहे, तुमचं ध्यान, तुमची साधना किती वाढली आहे. 0.01% एवढं तरी सांगा. सगळं बाकीच्या ठिकाणी वाढवतो ना, धंदा वाढवायला गेल्यावर कालच्यापेक्षा मागच्या महिन्यापेक्षा या महिन्यात जास्त व्हायला पाहिजे, मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी जास्त व्हायला पाहिजे. सगळीकडे आपला प्रोग्रेस चालू आहे. पण ह्याच्या बाबतीत काय केलं आहे प्रोग्रेस? संयमात केला आहे, ज्ञानात केला आहे, ध्यानात केला आहे, साधनेत केला आहे. कशात केला आहे संयम? काय म्हणायचं, वृद्धी. आपण धर्म म्हणजे काय म्हणायचं, वेळ मिळाला तर करण्यायोग्य गोष्ट असं झालं आहे आज. त्या धर्माला काय म्हणतात, प्रायमरी प्रेफरन्सच नाही आहे कोणाच्यात. हां, असं कुठं ते सगळं उलटच झालं आहे आता. जरुरी हो गया आहे, धर्म मजबुरी हो गया आहे. घरातले ढकलतात म्हणून जाऊन मंदिरात पडायचं, डोकं आपटायचं आणि यायचं घरी, असं चाललंय. म्हणजे हा धर्म नाही आहे. परिणाम विशुद्धी होते का? भलेही तुम्ही 5 मिनटं 10 मिनटं करा, त्या सानिध्यात राहावा, पण तरीसुद्धा त्याच्या निमित्तात आपली विशुद्धी किती वाढती आहे ह्याचं जरासं टॅली करून बघा ना, तर तुम्हाला कळेल. आणि ज्याला झाली ना त्याची विशुद्धी, तर त्याला अशा सगळ्या महिमा थोड्या ना थोड्या अंशिक रूपाने प्रगट होणार आहेत. म्हणून करून बघा. परिणाम निर्मळ होण्यासाठी ध्यान हे सगळ्यात मोठं साधन आहे. ध्यानाला बसा तर एक आनंद असा प्रगट होत जाणार आहे की मग बाहेरच्या त्या वस्तूंची अपेक्षा राहत नाही
आणि ती निरपेक्ष साधनाच आपल्याला आपल्या शक्तींपर्यंत पोहोचवणारी असते. करून बघा तर आनंद मिळणार आपल्याला पण. तर काय चाललं होतं की कानाच्या द्वारे शब्दांना ग्रहण करतो. मग जो कोणी अल्पज्ञानी आहे तो त्याच्या रेंजमध्ये असणारे शब्द ग्रहण करतो. आणि जे हे मुनिराज आहेत ते सांगितलं आपल्या मर्यादेपेक्षा सुद्धा बाहेरचं ते जाणू शकतात. म्हणजे किती संख्यात योजन दूर असणाऱ्या त्या शब्दांना सुद्धा ते ग्रहण करतात. तर म्हणायचं काय होतं की शब्दाची एक वेवलेंथ असते. म्हणजे एक शब्द ध्वनी निघाला ना तर त्याला एक तरंग म्हणा, तुम्ही काय म्हणता, वेव्ज असतात ना, ते वेव्ज जसं पसरत जातात ना, लहरी, लहरी, बरोबर. तर ते लहरी जवळ इथं जर ध्वनी निघालाय तर इथं जवळ त्याच्या लहरी जास्त असतात आणि नंतर पुढं गेल्यावर कमी कमी होत जातात ना. मग या समजा इथं निघालेला शब्द आहे आणि तुम्ही एवढ्या डिस्टन्सवर बसलाय तर तुम्हाला ते कमी झालेल्या लहरींचा आवाज येतोय, म्हणजे कमी शब्द ग्रहण होणार आहेत. इथं बसलेल्या जवळच्याला जास्त ग्रहण होणार आहेत. का? आता सांगा, तिथंच असणारे दोन मुनी आहेत रुद्धिधारी, इथं बसलेले मुनी आणि तिथं बसलेले मुनी. काय ग्रहण केलं त्यांनी? शब्द निघाला एका स्थानावरून आणि त्यावेळेस त्याचे जे वेव्स निघालेत आणि ते खूप दूरवर गेल्यावर तिथं एक मुनी बसलेत आणि जिथं ध्वनी झाला तिथं एक मुनी आहेत. दोघांना पण रुद्धी प्राप्त आहे. कोणाला ग्रहण झालं शब्द? कसा ग्रहण झाला? दोघांना पण समान ग्रहण होतो, कारण त्यांच्यामध्ये काय असं कमी आवाजाला ऐकू म्हटलं तर असं करून ऐकावं लागल मग, आणि तिथं तर त्यांना तसं ऐकण्याची इच्छाच नाही आहे. आणि ते सगळे शब्द स्पष्ट ऐकू येतात असं सांगितलं ना. त्यामुळं मग त्या वेवलेंथमध्ये डिफरन्स असला तरी सुद्धा त्यांना ते स्पष्ट ग्रहण होतं. मग तसं दिव्यध्वनी फिरत असेल त्यावेळेस तिथं त्या समोशरणात तर असणारच आहेत ऑब्व्हियसली. कितीतरी असे मुनी असतात की जे रुद्धी असणार, 4 ज्ञानाचे धारी असणार किंवा अनेक अशा प्रकारचे विशेषतेने सहित असणार मुनी. तर त्या मुनींमध्ये जर कोणी असे रुद्धिधारी मुनिराज असतील तर त्यांना तर तिथं समोशरणात बसलेल्यांना तर येणारच आहे ऐकू. पण समजा कोणी मुनिराज दूरवर असतील, संख्यात कोस दूरवर असतील, तर तिथं बसून सुद्धा त्यांना त्या दिव्यध्वनीचा शब्द जसेच्या तसे ग्रहण होऊ शकतात. कारण मुनिराज आहेत, संयमी आहेत म्हटल्यावर त्यांना तिथंपर्यंत जाण्याचे रेस्ट्रिक्शन्स आहेत. कधी ते जातील, कधी नाही जातील, आपल्या साधनेमध्ये राहतील. पण जेव्हा तिथं बसूनच त्यांना ते शब्द ग्रहण होऊ शकतात तर त्यांचं सर्व उपयोग ते तिकडं लावतात. म्हणजे शब्द ते दिव्यध्वनी ऐकण्याकडं. आणि तिथं त्यांना एक कानाच्या द्वारे ऐकावं लागतं असं नाही. ध्यान असं चालू आहे की त्या ध्यानामध्ये सुद्धा ते शब्द, ते दिव्यध्वनी ग्रहण होऊ शकते. तर आपण म्हटलं की विशिष्ट रेंजमधले शब्दच ग्रहण करू शकतो. पण रुद्धिधारी जीवांना कोणत्याही स्वरातील शब्द असोत, संख्यात योजनपर्यंतचे सर्व प्रकारचे शब्द ग्रहण होतात. म्हणजे त्या शब्दाची वेवलेंथ किती पण असो, कमी जास्त, तरी सुद्धा ते स्पष्ट ग्रहण होतात. प्रोव्हायडेड त्यांनी तो उपयोग तिथं लावायला पाहिजे. तर लावला तरच ग्रहण होणार, नाही तर विनाकारण कोणाची पण चर्चा ऐकत बसत नाहीत मुनी. अरेच्या तुम्ही काल चला म्हणा आता श्लोकाचा अर्थ सांगणार आहे तुम्ही मला. काल का नाही आठवण केली मला तुम्ही? अर्थ पाहिजे मला. भैया त्यांना इकडे बसा, काकी खुर्ची आहे की तर खुर्ची पाहिजे त्यांना. त्यांनी देतात की, बसा थांबा एकदा म्हणू आपण ते, म्हणजे मला पण क्लिअर होईल. काय म्हणलं होतं आपण? भक्तामर स्तोत्रमधलं 35वा जे श्लोक आहे ना, त्याच्यामध्ये दिव्यध्वनीची विशेषता सांगितली आहे. आता माझ्याकडं नाही आहे खरं, पण तुम्ही जे काय सांगाल त्याच्यावरनं बघू. म्हणजे स्वर्गापवर्ग गम मार्ग विमार्ग निष्ठ सधर्म तत्व कथनैकपटु स्त्रिलोक्यां दिव्यध्वनिर्भवति ते विशदार्थ सर्व भाषा स्वभाव परिणाम गुणै
म्हणजे काय? त्यांचे दिव्य ध्वनीतून स्पष्ट विषय म्हणजे स्पष्ट आणि काय शेवट तुझ्याकडं हे आहे का राणीताई, भाषांतरचं पुस्तक आहे का? आणि सर्व भाषामधून पुस्तक मी हे काढून ठेवलंय. हा म्हण बघू त्याचा काय अर्थ वाच अर्थ कालचं काय? अपवर्ग म्हणजे मोक्ष मार्ग आणि आपकी दिव्य ध्वनि स्वर्ग और मोक्ष मार्ग की खोज में साधक 3 लोक के जीवों को समीचीन धर्म का कथन करने में समर्थ हळू हळू स्पष्ट हळू हळू, अर्थ आम्ही रुद्धिधारी नाही आहे, आम्ही रुद्धिधारी नाही, हळूहळू वाचा. थांब सगळे शब्द लावू आपण परत एकदा. आपकी दिव्य ध्वनि स्वर्ग और मोक्ष मार्ग हा, की अपवर्ग खोज म्हणजे में मोक्ष. साधक. मग दिव्य ध्वनी कशी आहे? स्वर्ग आणि मोक्षाला जाण्याचा मार्ग दाखवणारी आहे, बरोबर. हा पुढं सद्धर्म तीन तत्वाचं कथन करण्यामध्ये पटू आहे. तीन हा. लोकातल्या काय? तीन 3 लोक के जीवों को समीचीन धर्म का कथन करने में समर्थ. हा, 3 लोकाच्या जीवांना समीचीन धर्म सांगण्यामध्ये समर्थ आहे ती दिव्य ध्वनी. समर्थ. हा, पुढं हाँ स्पष्ट अर्थ वाली समस्त भाषा की परिवर्तित करने वाले स्वाभाविक गुण से सहित होती है. म्हणजे ते सगळ्या स्पष्ट अर्थ करून सांगते आणि सगळ्या भाषांमध्ये हा. म्हणजे सर्व जीवांची भाषा वेगळे वेगळे असतात ना. हा, म्हणजे तिर्यांचे असते. तुम्ही जर कधी जनावर असाल आणि गेला ना समोशरणात, तर तुम्हाला पण ती तुमच्या भाषेत कळणार आहे. म्हणजे कधी आपण अशा तिर्यांच्या रूपामध्ये गेलो किंवा आहेत तिथं समोशरणात, तिर्यांच्यांचं एक कोटा आहे, देवांचं वेगळं कोटा आहे, मनुष्यांचं, स्त्रियांचं, महाराजांचं, सगळ्यांचे वेगवेगळे कोटे आहेत. वेगळी घरं घेता ना तुम्ही, प्लॉट घेता, तसं तिथं ऑलरेडी फिक्स्ड आहेत सगळ्यांच्या जागा. आणि मग तिथं ते मुनिराज जिथं बसलेत, जवळ बसलेत त्या समोशरणामध्ये, भगवंतांच्या जवळच्या कोट्यामध्ये मुनिराज आहेत. मग त्या मुनींपासून ते शेवटचा कोटा तिर्यंच, तेवढ्या सगळ्या कोट्यामध्ये बसलेले आता एकानंतर एक दूर दूर आहेत, तरी सुद्धा त्यांना त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्या कानापर्यंत सहज स्पष्टतेने दिव्यध्वनी ऐकायला येते. समोर या गीत चालतं की म्हणा. मग तिथं असं नाही की जवळ बसलेल्याला स्पष्ट ऐकू येते आणि लांब बसलेल्याला नाही येत. लांब बसलं तरी चालतंय समोशरणात, तिथं नाही चालत. मग तिथं त्यांना त्यांच्या भाषेमध्ये आणि त्यांच्या स्थानापर्यंत सगळे शब्द स्पष्ट ऐकू येणार अशी त्या दिव्यध्वनीची विशेषता असते. म्हणजे ते काय म्हणायचं, त्याच्यामध्ये कमी जास्तपणा नसतो त्या दिव्यध्वनीच्या शब्दामध्ये. म्हणजे त्याची एकच रेंज असते, सगळ्याला स्पष्ट रीतीने ते शब्द सहज ऐकू येतात. आणि काय सांगितलं होतं, ती दिव्यध्वनी स्वर्ग आणि मोक्षाचा मार्ग दाखवणारी आहे. 3 विशेषणं दिली होती, सांगा काय काय. दिव्यध्वनी स्वर्ग मोक्षाचा मार्ग दाखवणारी आहे. 3 लोकातल्या जीवांना समीचीन धर्माचं तत्व सांगणारी आहे. तिसरं सांगितलं स्पष्ट आहे, विशद आहे. आणि चौथं सांगितलं ज्याला त्याला त्याच्या त्याच्या भाषेमध्ये समजण्यासारखी आहे अशी दिव्यध्वनी. म्हणून सांगितलं ती प्रत्येकाला सुखद आहे. असं नाही की एखाद्याचं कल्याण होईल, एखाद्याचं कल्याण होईल, एखाद्याला काय म्हणायचं त्याचा उपयोगच नाही आहे, असं कधीही नाही. दिव्यध्वनी ही नियमाने प्रत्येक जीवाला कल्याणकारीच असते. जसं काय म्हणलं होतं, समोशरणामध्ये किती प्रकारचे जीव आहेत? फक्त पंचेंद्रिय, संज्ञी पंचेंद्रिय जीवच आहेत. 4 गतीपैकी किती गतीचे जीव असतात समोशरणात? थांबा पद्माबेन, 4 गती कुठल्या? मनुष्यगती, देवगती, नरकगती, तिर्यंच गती. त्यापैकी किती गतीचे जीव असतात समोशरणात? कुठले 3? मनुष्यगती, देवगती, नरकगती. कुठली? का प्रश्न पडला का काय? नारकी नसतेच समोशरणात येत, आले तर तिथं पण भांडत बसायचे कुठं तर. म्हणून जे समोशरणात जात नाहीत ते नारकी असतात, जे मंदिरात जात नाहीत ते नारकी असतात. मंदिर हे समोशरण आहे. आणि दिव्यध्वनी जिथं कीर्ती म्हणजे शास्त्र स्वाध्याय चालतो ते पण समोशरण आहे. आणि तिथं ज्याला जायची ऐकायची इच्छा होत नाही तो नारकी असतो. घरात बसल्यावर टी व्ही बघत असताना आपण नारकी. जर इथं दिव्यध्वनी कीर्ती आणि आपण टी व्ही बघण्यात आनंद मानला, बाहेर फिरण्यात आनंद मानला, तर आपण कोण?
म्हणायला पण आपल्याला काय भीती नाही वाटत. मी नारकी म्हणा बघू एकदा, म्हणजे तर घाबरून लागाल स्वाध्यायाला. तर 4 विशेष ते सांगितले ना, हा मंदिर जर लांब असेल तर आपण नरक जवळ आहे असं सांगितलं ना. हा बरोबर. आणि आम्हा पण सांगतात ना, ज्याला मंदिरात जाण्याची शास्त्र स्वाध्यायाची रुची नाही आहे तो काय तयारी करतोय आपली, पुढच्या भवामध्ये अशा गतीत जाणार. खाली नरक आहेत ना, पहिलं दुसरं आणि तिसरं नरक आहे, तोपर्यंत दिव्यध्वनी म्हणा काय जिनांचा उपदेश ऐकायला मिळण्याची पात्रता आहे त्या लोकांमध्ये. म्हणजे वरचे देव येऊन त्या तिसऱ्या नरकापर्यंत कोणाला तरी जाऊन सांगू शकतील नारकींना उपदेश. पण याच्या खाली 4थं 5वं 6वं 7वं नरक आहे ना, तिथं कोणी काहीही उपदेश द्यायला जाऊ शकत नाही. त्यामुळं तिथं त्यांची पात्रताच नाही आहे की भगवंतांचा उपदेश त्यांना कुठल्याही रीतीने मिळेल. आणि असं पण समजू नका तिसऱ्या नरकापर्यंत गेल्यावर आपल्याला मिळणार आहे. सगळ्याच जीवांना मिळत नसतो. उगीच कोणतर ते सीतासारखा जीव गेला होता, रावणावर त्याला दया आली, तिला पूर्वीचा मोह होता म्हणून सांगायला गेला. असे खूप विरळे जीव असतात ज्यांना तिसऱ्या नरकामध्ये पण उपदेश मिळतो. त्यामुळं तिसऱ्या नरकापर्यंत जायची सुद्धा तुम्हाला गरज नाही आहे. मग जायचं नाही आहे ना, त्यांनी सांगितलं आत्ता आहे ना जिथं समोशरण प्रगट काय म्हणायचं प्रत्यक्ष, तिथं जावा आणि तिथं लाभ घ्या. नाहीतर तयारी आहेच कुठं जायची, नरकात, तिसऱ्याच्या खालच्या नरकात. डोक्यावर पदर घ्या. मग 4 विशेषणं सांगा काय काय सांगितली दिव्यध्वनीची, जी की स्वर्ग आणि मोक्षाला जाण्याचा मार्ग दाखवणारी असते. पुढं स्पष्ट असते, विशद म्हणा किंवा स्पष्ट असते. तिसरं 3 लोकांतील जीवांना सद्धर्माचा उपदेश देणारी असते. म्हणजे खरा धर्म काय आहे, यथार्थ ज्ञान कुठं, सुख कुठं हे सांगणारी ती दिव्यध्वनी असते. आणि 4थं सांगितलं ज्याला त्याला त्याच्या भाषेमध्ये समजण्याचे त्याच्यामध्ये गुणधर्म असतात. म्हणून तुम्ही बोला बघू एक भाषा, एक जराशी भाषा आपण बोललो तर समजा आपल्या समोरच्याला सुद्धा समजणार नाही आपले शब्द. जसं काय म्हणला, फोनवर बोलताना ते पटपट बोलतात, आम्हाला कळतच नाही. एखाद्याच्या लातूर साईडची भाषा आहे ना, कशी असते त्यांची, असं बोलायला की पटपट फास्ट असतं ना, असं काहीतरी त्यांचं एक स्टाईल वेगळी असते सगळीकडची. ते बोलायला की म्हणले समोर बोलताना तर कळतच नाही फोनवर काय करायचं. मग असे शब्द बोलले नव्हते का, कानात पडले नव्हते का, फोन कानातच धरला होता की, पण तरीसुद्धा कळण्याची आपली शक्ती नाही आहे. म्हणजे तशी विशुद्धी नाही आहे तुम्हाला. असं भगवान पटपट बोलत नाही. त्यामुळे तिथं बसल्यावर आपल्याला सगळं स्पष्ट व्यवस्थित कळणार. पटपट बोलले तरी कळणार तुम्हाला, अशी त्याच्यामध्ये क्वालिटीज आहे त्या शब्दांची. म्हणजे तिथं बसलोय ऐकायला समजा दिव्यध्वनी, आणि काय कळालं नाही म्हणून कोणाला तरी कंटाळा आला, नको इथं बसायला निघून जाऊ, आज आलं उद्या नको यायला, असं कोणाचे परिणाम होतील का? म्हणजे अशा ठिकाणी गेलेत की बस आनंदाची चर्चा आहे, आनंदाचा भोग आहे, आणि सगळं असं वातावरण आहे की प्रसन्न मन राहावं. भलेही ज्याला इंटरेस्ट नाही आहे त्याच्यामध्ये, असे गेलेले अभावेच कोण असतील ना तिथं, त्यांना सुद्धा तिथं सगळं सुखद वातावरण असतं. त्यामुळं असं कधी होणार नाही कुठल्या जीवाला की आता आलोय नको परत यायला, मंदिरात जाऊन आलो की एकदा आता परत काय जायचं सारखं सारखं, असं होणार नाही. उलट तिथं जेवढ्या ठिकाणी जातात ना, समोशरण फिरतंय ना ते भगवंतांचं, तेवढ्या ठिकाणी परत सगळे जीव परत फिरतातच. जसं त्या तुमच्या तेरवरनं दहीगावला गेलं, तिथनं पुढं गेलं, सगळे जीव बरोबर फिरतच होते. कारण कधी न मिळणारी अशी ती दिव्यध्वनी, ती समोशरणाची रचना, ते सगळं अद्भुत वैभव, हे सगळं तिथं. दहीगावला आलं होतं ना समोशरण. तर बघून या कुठं कुठं आहे, जाऊ देत. अकृत्रिम नाही मिळालं, कृत्रिम तर बघून या. महावीरांचं आलं होतं असं म्हणतात. कुंडलला पण आहे ना, कुंडलला पण आलं होतं म्हणते. बरोबर आहे. तर मग काय म्हणायचं होतं मला की ते जे शब्द आहेत ते शब्द 3 लोकांमधून कुठं जातील, दिव्यध्वनीचे शब्द आहेत ना, तर ते 3 लोकाच्या बाहेर कुठे जाणार नाहीत. जे काय आदिनाथ भगवंतांपासून फिरलेले शब्द आहेत दिव्यध्वनीचे, आता कुठे आहेत, नष्ट होऊन गेले नाही आहेत.
आहेत त्या, भलेही त्याचा फॉर्म बदलला असेल पण 3 लोकाच्या बाहेर नाहीत, इथंच आहेत आपल्याजवळ पण येऊन स्पर्श करून गेले असतील अनेक वेळा, पण आपल्याला कुठं त्याचं भाव भासन, कारण आपण तसा उपयोग लावत नाही, तशी विशुद्धी वाढवत नाही. म्हणून आम्हा काय म्हणतात, ध्यान असं करा की आपले परिणाम असे निर्मळ होणार आणि ते सगळे शब्द आपल्याला सहजतेने ग्रहण होणार. कुठं जायची पण गरज नाही आपल्याला, इथं बसून सुद्धा आपण ऐकू शकतो, ते इथं बसून दर्शन करू शकतो समोशरणातल्या भगवंतांचं. आता आहेत की नाही समोशरणात भगवान, कुठले? सिमंदर भगवान आहेत, दिवेध्वनी खिराले की नाही, शब्द कुठं जाणार त्यांचे, भलेही ते वेव्स लांब लांब जाऊन तुमच्यापर्यंत येणार आहेत एका पॉइंटला, ते तुम्हाला ऐकू येणार नाही आहेत, पण त्या शब्दांचा स्पर्श होणार आहे तुम्हाला पण. म्हणून उपयोग लावा, आपली विशुद्धी वाढवा, तर तिथं त्याचं सुद्धा आपल्याला भाववासना होणार. आणि त्या दिव्यध्वनीचे शब्द आहेत असं नाही, तर जाणा मी आत्मा एवढं सांगितलं तिथं भगवंतांनी की मला इथं जाणीव होती कदाचित त्याच शब्दांच्या निमित्तात, पण तुम्हाला नाही कळणार ते दिव्यध्वनीतनं येऊन आलेले शब्द तुम्हाला काय म्हणायचं उद्बोधन देत आहेत, तुम्हाला मार्ग दाखवत आहेत. म्हणून ध्यानाचा प्रयोग करा थोड्या वेळ का असे ना, सकाळी जेव्हा फ्रेश असताना उठल्या उठल्या. किती वाजता उठता पद्माबेन? 5:30ला उठल्या काय करायचं, भांडी घासा, धुणी धुवा, आणि घर झाडा, आणि स्वच्छ करा, आणि स्वयंपाक करा. याच्यातच पडलोय दिवस रात्र. 5:30ला स्वयंपाक करत असाल ना, काय काम करत असाल ना, 5ला उठा आणि थोडा अर्धा तास स्वतःसाठी द्या. बघा की दिवसभर आपलं फ्रेश राहणार. आणि एक ज्ञानात असा एक आनंद असतो, मग ते किती पण काम करा त्याचा थकवा नाही जाणवत. आणि म्हणून तर त्यागींच्या चेहऱ्यावर का प्रसन्नता असते हो, तुम्ही म्हणणार कामं नसते त्यांना. करून बघा, बघू दिवस रात्र किती महिने एकासन करून बघा, आणि अशी प्रसन्नता मला दाखवा बघू तुम्ही चेहऱ्यावर. तुम्हाला पण काही काम लावणार नाही 1 महिनाभर आम्ही. पण ज्ञानाचं तेज वेगळं असतं, ध्यानाची ती साधनेची एक शक्ती असते, हां, त्याच्या निमित्तात आलेली ती प्रसन्नता आहे. आणि शेवटी ज्ञान सतत आनंदाचा अनुभव करतोय ना, बाहेर कष्ट झाले शरीराला तरी सुद्धा प्रसन्नता नष्ट होत नाही चेहऱ्यावरची. म्हणून सांगितलं असंच भगवंतांचा चेहरा कसा आहे हो, असं उदास पडलेला चेहरा असतो का कुठल्या भगवंतांचा? तुम्हाला ते भगवान पण हेच सांगतायत की न खाता पिता सुद्धा मी प्रसन्न आहे, आणि तुम्ही खाऊन पिऊन का मेला असं कधी दिसालाय, माझ्यासमोर येऊन बसताय आणि कसे आता मरताय का नंतर, असं असते एक एक जण तर. म्हणजे सगळीकडचं कुठलं तर थकवा घेऊन यायचं आणि निवांत मंदिर आहे म्हणलं की छान येऊन बसलं, आणि तिथं जरा काय हवा खायची, जरा काय म्हणायचं शांती असती म्हणून जाऊन बसायचं. असलेलं काय मग काय कळणार आहे का तिथं त्यांना, काय उपदेश द्यायचे भगवंतांना आणि तुम्हाला काय घ्यायला पाहिजे ते. म्हणून ध्यान लावा आणि आपली विशुद्धी अशी वाढणार आहे. फक्त एकाग्रता वाढवा पाहिजे तर, आणि तो एक विषय धरा की मी जीव आहे आणि मी पण जाणू शकतो जसं भगवान आहे तसं मी आहे, मी सुद्धा प्रसन्न आहे. जाऊ देत ते शब्दातनं तरी संस्कार करा स्वतःवर, काय मी प्रसन्न आहे. उद्या एक माळ करायची, कशाची? प्रसन्न स्वरूपोहम. सांगा प्रसन्न ना, काय एवढी माळ करायची. बघा की असं प्रसन्नता राहणार, आणि त्याचं काय म्हणायचं त्या विषयाकडे जातो आपण. जेव्हा तो विषय घेतो ना आपण, एखादं काय म्हणतात सिम्बॉल घेतो ना, त्याचं त्या वस्तूचं विशेषण घेतो ना, त्या विशेषणातनं जातो आपण स्वतःकडं. म्हणून एखादं विशेषण घ्या आणि रोज एखादी माळ करा, तसंच त्या स्वरूप मी आहे असं. उद्या काय करायचं आहे? प्रसन्न स्वरूपोहम. सगळ्यांना भेटायला येणार आहे मी दिवसाच्या संध्याकाळी. किती प्रसन्नता राहिली बघायला पाहिजे सगळ्यांची. ध्यानाने वाढवा, असं काय बहिरंगात दिसायला पाहिजे असं नाही. ध्यान जो करणार त्याला आनंद भोगायला मिळणार. म्हणून जाऊ दे, शब्द हे जड आहेत म्हणलं ना, त्याच्या नादी लागायला नको, तर सोडून द्या. शब्दामधून नाही, निशब्दातून जावा स्वतःपर्यंत. कारण शब्द हे फसवे पण असतात. जसं काय सांगितलं आम्हाला एकदा गोष्ट की एक राजा राणी का काय, सेठजी आणि सेठानी असे असते, त्यांना मूलबाळ होत नसतं. आणि मग ते हैराण परेशान, सगळे उपाय करून झाले पण काय त्यांना फळ मिळालं नाही. म्हटल्यावर एका
साधूंकडे गेले आणि त्यांना म्हणले आम्हाला असं असं सगळी अनुकूलता आहे पण आम्हाला मूलबाळ नाही म्हणून आम्ही त्रस्त आहोत, मग काय करू. मग त्यावेळेस ते साधू खरं तर आपली साधना करण्यामध्ये छान मस्त होते, पण त्यांनी काय बोलून गेले की तुम्हाला 12 वर्षाच्या आत मूल होईल. मग आता ह्यांना खूप आनंद झाला, आता ते 12 वर्ष संपायची वाट बघायला लागले आणि आता 10 वर्ष झाली, 11 वर्ष झाली, पण मूल काय झालं नाही. 12वं वर्ष आता संपत आलं आणि संपणार म्हणल्यावर ते साधूकडं आले हैराण परेशान. म्हटले की तुम्ही म्हणला होता आणि 12 वर्ष संपत आलेत पण अजूनसुद्धा असं काय सिम्बॉल नाही आहे, आम्ही काय करू. मग त्यावेळेस तुमचे वचन खोटे ठरतील असं म्हणून त्यांनी त्या साधूला म्हणलं की साधू घाबरला आणि म्हणले की ह्याच्या निमित्तात माझं कोणीतरी नाचक्की करेल, कोणीतरी माझा अपमान करतील, दुष्प्रचार होईल, म्हणून त्यांनी म्हणलं की तुम्ही काय काळजी करू नका, तुम्हाला मूल होणार. आणि काय असा योग झाला की ते स्वतः मेले आणि त्यांच्या पोटी जन्मले. आणि मग जन्मल्यावर इतकी वेदना, त्या गर्भाची वेदना, प्रसवाची वेदना, लहानपणाची वेदना, हैराण झाले ते. म्हटले मी कुठून बोललो ह्यांना आणि अडकलो. तेव्हापासून त्याच्या डोक्यात काय, बोले सो फसे, बोलला तो फसला. आणि मग तिथं तो जन्मल्यापासून बोलेच ना, म्हणला मागच्या जन्मात बोललो आणि मी फसलोय, या जन्मात मी बोलणारच नाही, म्हणजे फसायलाच नको. आणि मौन, जन्मल्यापासून मौन होता. आणि मग राजा होता ना, राजाचा मुलगा होता तो, राजकुमार झाला होता आणि काय केलं तरी सुद्धा सगळे वैद्य हाकीम सगळे झाले, उपाय झाले, पण तो बोले ना. आणि मग राजाने सांगितलं कोण माझ्या मुलाला बोलतं करेल त्याला मी एवढं एवढं इनाम देणार. हां, म्हणजे भरपूर काहीतरी इनाम देईल असं सांगितलं राजाने, कारण राजा आता थकला होता, कधी बोलेल, कान आसुसले होते त्यांच्या शब्दासाठी त्याच्या, पण हा बोलायला तयार नव्हता. मग एक दिवस असंच शिकारीला काय असं वनामध्ये सगळे गेले होते आणि गेल्यावर तिथे एक दृश्य त्यांना काय दिसलं राजकुमाराला की एक पारधी आहे आणि तो काय म्हणायचं पक्षी पकडण्यासाठी जाळं टाकलेलं असतं त्यांनी. आणि खूप वेळ वाट बघितली दाणे टाकून, पण एक पण पक्षी त्याच्यात अडकला नाही. म्हटल्यावर तो सगळं आता जाळं पकडून समेटून निघाला होता की कोण इथं मिळणार नाही. आणि तेवढ्यात एका झाडावर एक चिमणी ओरडली की ह्याला कळलं इथं पक्षी आहेत आणि ते येणारच. परत त्यांनी जाळं पसरलं आणि तेवढ्यात हा काय बोलला राजकुमार, बोले सो फसे. तीच चिमणी येऊन त्या दाणं टिपायला गेली आणि पकडली गेली की ह्यानी बोलला बोले सो फसे. आता त्या पारध्याला शब्द कळले की राजकुमार बोलला आणि मग बोलला म्हणलं की इतका आनंद त्याला ती चिमणी सोडून दिली आणि पळत गेला राजाकडं. कशाला, इनाम मिळणार होतं इतकं मोठं. आणि जाऊन सांगितला, म्हटला राजकुमार बोलला. मग राजाला पण आनंद झाला, म्हटला तुला भरपूर बक्षीस देणार, बोलो आणून म्हणले. राजकुमाराला समोर आणून उभारू केलं तर परत मौन. मग आता राजाचं क्रोध कुठं गेला, पारध्यावर. म्हणला तू खोटं बोललास आणि त्याला सांगितलं फाशीची शिक्षा आणि नेऊन उभारू केलं फाशीच्या फंद्यावर. परत राजकुमार समोर गेला आणि काय म्हणला, बोले सो फसे. का बोललास तू, बोललास म्हणून बघ म्हणला. परत तो पारधी म्हणतोय बघा तो बोलला आत्ता सुद्धा. आता कुठं परत बोलतोय तो, परत मौनच. असं काय झालं ते आता आपण मौन घेऊ, उद्या बोलू. म्हणजे बोलले तर फसलं ना, फसायचं नाही कुठं सुद्धा. संसारामध्ये सगळी असली फसवा फसवीच आहे, म्हणून बोलू नका. निशब्द जाणार तर कुठंही फसणार नाही. हो जाणा. शब्द म्हणजे माझा स्वभाव नाही जाणा. मला स्वतःला जाणायला कोणत्याही शब्दाची आवश्यकता नाहीच. विशुद्ध ज्ञान स्वभावी मी आहे, प्रसन्न स्वरूपी आहे जाणा. जसे भगवान तसा मी, अरिहंत स्वरूपोऽहम्.
सिद्धस्वरूपोऽहम् ॐ विसर्ज नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो